नमस्कार, सुरेखा ब्लॉग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहोत बांबू एक्झिबिशन एक्सप्लोर करायला आणि इथे आपल्याला बांबू पासून बनवलेल्या इको फ्रेंडली अशा भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहे। हे एक्झिबिशन गणेश कला क्रीडा मंच येथे आज आणि उद्या सुरू आहे। नमस्कार, मी दयापती, मी बांबू तंत्रची फाउंडर आहे। आमची माणगाव रायगड इथे स्वतःची बांबूची लागवड आहे आणि बांबूची नर्सरी सुद्धा आहे। छान। आणि आम्ही बांबूपासून हे दागिने तयार करतो। याच्यामध्ये बरेच विविध प्रकार आहेत। इयरिंग्स 120 पासून पुढे स्टार्ट होतात। अच्छा, बरोबर। आणि नेकलेसेस जस्ट तुम्ही 120 चं दाखवू शकाल कोणता? हे 120 आहे, हे 120 आहे, 140 आहे। आणि आपण जे बकुळ फुलं म्हणतो तसं हे डबल बकुळ फुल चं इयरिंग आहे। इकडे 2D मध्ये हे बकुळ फुल आहे। इकडे बकुळ हार आहे, हा सिंगल पदरी हार आहे। हा कितीचा आहे? हा 490 490 आणि हा 1440 आहे आणि 3 पदरी आहे। एकदम कोरीव सगळं काम आहे। हो, नाही हे ऍक्च्युअली वीव कार्विंग केलेलं असतं। नाही नाही, हे वीव केलेलं आहे। ही वीण आहे, तुम्हाला इकडे दिसेल, ही वीण आहे। अच्छा, म्हणजे ही हो बरोबर, बांबू हा वळतो जसा हवा तसा। हे बांबूचे तासून तासून पट्ट्या काढलेल्या आहेत। अच्छा, आणि ह्यांच्यापासून हे वळवून आपण हे केलेलं आहे। बरोबर, ही खूप वेगळी माहिती झाली आमच्या सगळ्यांसाठीच। आणि बांबू जसा पाहिजे तसा आपण शेप देऊ शकतो। हो हो, त्यामुळे हे आणि हे व्यवस्थित टिकतात पण, तुम्ही हे ओढून पण बघू शकता। अच्छा, हा, हे जरी हलकं असेल वजनाला आणि नाजूक दिसतं पण हे खूप स्टर्डी आहे। बरोबर, खूप छान सुंदर अशी व्हरायटी आपल्याला या स्टॉल वरती बघायला मिळेल। हा स्टॉल 2 नंबरचा आहे। थँक्यू सो मच। हा आपला शेजारचा स्टॉल फार्मिंगशी रिलेटेड आहे, बरोबर? हा, तुम्ही सांगू शकतात का या स्टॉल बद्दल? हा जो तुम्ही आता बघता आहात हा डेंड्रोकॅलमस जायझेन्सियस आहे। अच्छा, हा जवळपास एक 10 ते 12 इंच डायमीटरला वाढणार आहे। अच्छा, आणि उंचीला तो जवळपास 100 फुटापर्यंत जाणार आहे। अरे वा, अरे वा। आणि हे त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत। हो, जसं आपल्याला माहिती बांबू हा खूप उंच वाढतो। बरोबर, सुंदर प्रजाती एकदम, कधी बघायला मिळणार नाही अशी वाली ती आहे। बरोबर, प्रत्यक्ष आपण त्याचा जेव्हा युज करणार आहे तो फर्निचर मध्ये वापरणार आहे किंवा घर बांधण्यासाठी वापरणार आहे किंवा आपण आता जेव्हा शाफ्ट्स वगैरे बनवतात आर्किटेक्ट मध्ये हा अगदी खूप जास्त वापरला जातो। बरोबर, त्यातली अजून एक दुसरी व्हरायटी दाखवतो तुम्हाला, हा पॉलिमॉर्फा नावाचा आहे। अच्छा, त्याचा हे पेराचं अंतर एवढं मोठं आहे की जे आपण एवढं हे पेर दिसतंय, बरोबर, हा, पण या जातीमध्ये ते जवळपास 2.5 ते 3 फुटापर्यंत जातं। अच्छा अच्छा, ही पण ही जात आहे। आणि ही जी तुम्ही फिनिशिंग दिलेली आहे का, जे चमक आहे ही दाखवण्यासाठी आहे। नॅचरली हा व्यवस्थित होतो। तसंच एक म्हणजे आता आपण ती ज्वेलरी बघितली, बरोबर, ती ज्वेलरी या जातीपासून बनवलेली आहे, पॉलिमॉर्फा नावाची। बरोबर बरोबर, तुम्ही आता हे इथे हे बघताय किंवा हे लॅम्पशेड्स बघताय। हो बरोबर, लॅम्पशेड आहे, या जातीपासून बनवलेल्या आहेत। अजून एक सुंदर जात दाखवतो तुम्हाला, एक ब्लॅक बॅम्बू आहे। हा नॅचरली काळा आहे। ओके, की जो हार्वेस्ट केल्यानंतर बऱ्याचदा हे पिवळे होतात, बरोबर, पण हा तसाच राहतो। हो, आपण आजपर्यंत असे पिवळ्या रंगाचे बांबू बघितले, पण हा नॅचरल काळा बांबू आहे बघा। हे वजनाला पण बघा, काहीच वजन नाही याचं, काय एकदम जनरली वॉकिंग स्टिक्स बनवलं, अच्छा, हो का, छोटे छोटे जे काही आर्टिक्राफ्ट बनवले जातात, बरोबर, ते याच्यापासून बनतात। अच्छा, ही नवीनच माहिती मिळाली आम्हाला। आता हा अजून एक दुसरा बघा, पण हा वजनाला हलका आहे वजन याचं, आणि याचं काहीच वजन नव्हतं काळ्या बांबूचं। बरोबर, त्यामुळे खेळाडूंना ग्रिपही मिळेल, वजनही कमी असल्यामुळे ते जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकतील खेळाकडे। बरोबर, खूप छान। आपल्याकडे बरंच काय काय आहे, प्रत्येक जातीचं काही ना काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्य असतं। हो बरोबर, खरं, त्यानुसार ते आता जशी ही एक सियामेन्सिस नावाची, बरोबर, इथे आपण बघू शकतो हे जे ट्री आहे त्यांनी प्रत्यक्ष दाखवले। ही फिशिंग रॉड साठी वापरली जाते। अच्छा, हो का, 10 ते 15 फूट वरतीचा फक्त वाढणारा आहे।
आणि तो लवचिकता त्याची भरपूर जास्त असते. अच्छा, म्हणून हा फिशिंग रॉड साठी वापरला जातो. ड्वॉर्फ व्हरायटीज मध्ये शक्यतो हा वापरला जातो. बरोबर. काही ज्या आहेत, आता आपण ही जी जायजेन्शियस बघितली 100 फुटापर्यंत वाढली, त्याच्या व्हरायटीज मध्ये सुद्धा हा एक फरक आहे. बरोबर. की तुम्ही प्लांटेशन करत असताना त्या पद्धतीने वापरलं तर तुम्हाला त्याचं बेनिफिट तसं मिळणार आहे. बरोबर. आणि शक्यतो जेव्हा असं वेगळ्या वेगळ्या जातींचे जेव्हा तुम्ही दाखवणार आहात तेव्हा एक अट्रॅक्शन पॉईंट पण तो असतो. हो, खरं. अशा पद्धतीने आपल्याकडे हे सगळं आहे. इव्हन हा एक तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा जसा मी तुम्हाला हा काळा दाखवला तसंच हा पूर्ण पिवळा असतो. अच्छा. एक असं सोनेरी रंग असतो. एक आपण जो एक त्याच्यावरती लाईन असतात ग्रीन कलरचा तसा न असता हा एक दुसरा आहे. तशीच जात आहे की लँडस्केपिंग मध्ये हे बऱ्यापैकी वापरले जातात. अच्छा, ओके. खूप छान. तुम्ही तुमचा ज्वेलरीचा स्टॉल ठेवला शेजारी, आम्हाला कसा बांबू असतो ओरिजिनल त्याची पण खूप बऱ्याचदा हा प्रश्न असतो की प्लांटेशन कारण ती ज्वेलरी बघून वाटतच नाही की ही बांबू पासून बनलेली आहे. तर आपल्याला इथे प्रात्यक्षिकही बघायला मिळालं जवळजवळ. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सौ सुनीता शशिकांत मोकाशे. मी BRTC कडनं आली आहे, चंद्रपूर वरून. अच्छा. BRTC म्हणजे बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर चंद्रपूर. अच्छा. तर BRTC तर्फे आपण बरेचसे कोर्सेस राबवल्या जातात, ज्यामध्ये 4 आहेत. एक तर कन्स्ट्रक्शन ट्रेनिंग, क्राफ्ट ट्रेनिंग आणि फर्निचर, तसंच बास्केटरी. आणि सोबतच आपण एक 1.5 वर्ष म्हणजे 18 महिन्याचा आपण एक DBT कोर्स, डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी कोर्सेस पण अवेलेबल त्यासाठी एलिजिबिलिटी काय लागते? एक 10th पास असलं तरी चालेल. अगदी मिनिमम क्वालिफिकेशन असेल तरी तुम्ही हे करू शकता. कारण आपण कसं आहे, हे जास्तीत जास्त महिलांना ट्रेनिंग मिळावं आणि त्यांनी त्यातून रोजगार उत्पन्न करावा यासाठी आपला प्रयत्न आहे. बरोबर. तसंच BRTC ने आपल्या 7 CFC सुरू ठेवलेले आहेत, कॉमन फॅसिलिटी सेंटर, ज्यामध्ये आपण महिलांना आधी ट्रेनिंग देतो आणि नंतर त्यांना हे प्रोडक्ट तयार करण्यासाठी. छान उपक्रम आहे अगदी. आणि तुमच्या स्टॉल संबंधी काही सांगू शकाल ह्या वस्तूंबद्दल? या वस्तू बघा म्हणाल तर बघा, आपण घरामध्ये उपयोगी सगळ्याच वस्तू तयार करतोय, ज्यामध्ये ही 5 सुपारीचा डबा बघू शकता तुम्ही, जसं आपण सराटा. आणि मोस्टली आपण कसं काय सर्वात महत्वाचं म्हणजे आपण प्लास्टिकला रिप्लेस करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर, खरंच. कारण प्लास्टिक मध्ये जे प्रदूषण होत आहे तसं तर तुम्ही शरीरासाठी सुद्धा हानिकारक आहे, खूप दुष्परिणाम आहेत. त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त आपण यामध्ये बांबू मध्ये एक ग्लास पण तयार केला, ज्यामध्ये आपण पाणी पण कोणता आपण बघू शकतो. आपण इथे आज तो आणलेला नाहीये, थोडासा लगेचचा प्रॉब्लेम. बरोबर. नाही, इथे बघा 26 जानेवारी निमित्त आपला नॅशनल फ्लॅग सुद्धा इथे ठेवलेला आहे. आपलं BRTCचं एक पेटंट प्रोडक्ट म्हटलं तर ही डायरी. अरे वा, खूपच छान. आणि मोमेंटो. डायरीची काय किंमत आहे म्हणजे तुम्ही सांगितली तर 700 ची आहे. अशा बाहेर सुद्धा 1000 पर्यंत डायरी अवेलेबल असतात. आणि महत्वाचं म्हणजे ते ज्या मटेरियल मध्ये बनवतात ते रिसायकल होत नाही. आपलं मटेरियल रिसायकल पण आहे आणि प्रदूषणाचं तर काही नाहीच, कारण बांबू हा आपला मित्रच आहे, म्हणून त्याला आपण हिरवं सोनंही म्हणतो. बरोबर, सगळ्यांनाच माहित आहे. इकडे बघा, आपण हे बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा इथे फ्रेम केलेलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाईची सुद्धा आहे. इथे एक ताडोबा असं लिहिलेलं, चंद्रपूरला आपण रिप्रेझेंट करतोय ताडोबा. चंद्रपूरचं आहे, त्यामुळे इथे ताडोबाचं साहजिकच आहे. व्याघ्र प्रकल्प आहे आपल्याकडे ताडोबा. बरोबर. आणि इथेही अजून आहेत. हे पेन स्टँड आहे, तो टेबल ऑर्गनायझर. ऑफिसेस मध्ये आपले जास्तीत जास्त ऑर्डर. बरोबर, टेबल ऑर्गनायझर पण आहे. आणि खूप छान वस्तू आहेत. हे हळदी कुंकाचे सुद्धा ठेवले करंडे. हे कसे आहेत यांच्या किमती? हा 150 ला, म्हणजे 150 ला. बरोबर. आणि ही एक कलाकुसर आहे, त्यामुळे त्या मानाने 150 ला बघा, हा खूप रिझनेबल आहे. कलेची किंमत आपण करू नाही शकत. खरंच. की होल्डर आपला मोटिव्ह तो आहे की सामान्य माणसालाही ते आपलं प्रोडक्ट परवडलं पाहिजे. बरोबर, बरोबर. आणि त्यांनी ते घरी युज केलं पाहिजे आणि प्लास्टिकला रिप्लेस केलं पाहिजे. बरोबर, खरंच. कारण ते आता खूप काळाची गरज झालेली आहे. नाही, अगदी खरं. आणि हे किचन सुद्धा आहे. किचन किती पासून आहे? ते 50 पासून आहे. अच्छा, फक्त 50 रुपयापासून. बरोबर. इथे वरही काही शोपीस आहेत जे तुम्ही तुमच्या घरामध्ये सजावटीसाठी ठेवू शकता. महाराजांची फ्रेम सुद्धा आपण आणलेली आहे. खूपच सुंदर, छान अशी सगळी व्हरायटी. यावर्षी संक्रांतीमध्ये तर जास्तीत जास्त प्रोडक्ट महिलांनी हेच नेले. हळदी कुंकाचे. बरोबर, मला बघितल्यावर केलेली आहे आता. बरोबर.
तर हा इथे 4 नंबरचा स्टॉल आहे, तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट द्या आणि या सुंदर वस्तू घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो, माझं नाव साई वैद्य. माझं ब्रँडचं नाव ओनली 149 ज्वेलरी आहे. आम्ही 4 वर्टिकल्स मध्ये काम करतो. पुण्यात आम्ही लोकेटेड आहे कर्वेनगर मध्ये. आम्ही जूट, टेराकोटा, बांबू आणि फॅब्रिक या 4 सेट्स मध्ये 12 महिने अंडर 1 रूफ 149 रुपीजला आम्ही सेल करतो. हे बघा, हे जे तुम्हाला सगळे दिसत आहेत हे सगळे टेराकोटा आहेत इथे. हे वेगवेगळे असे टेराकोटा आहेत. तसंच इथे हे फॅब्रिक आहे. बरोबर. तसंच तुम्हाला दाखवतो हे बांबू आहे. या सगळ्यांची रेंज एकच आहे, 150 रुपीज असते. तसं हे जूट आहे. अच्छा. याचा फक्त लुक बघा, हा लुक बघा कसा दिसतोय. अरे वा, कोण म्हणणार की हे जूट मध्ये सुंदर. आणि मुख्य म्हणजे हे 149 ला तुमचे सगळे प्रोडक्ट आहेत अंडर 1 रूफ आणि सगळे सस्टेनेबल गोष्टी आहेत. तुम्ही बघू शकता, हे बघा किती सुंदर अशी व्हरायटी यांच्याकडे आहे. आणि सध्या ही फॅशन आहे खूप. बरं, एक इतकं छान तुम्ही आम्हाला दाखवतायत, पण एक सांगा की हे नंतर ऑनलाईन मिळेल का? हो, आमचं युट्यूब चॅनल पण आहे. अच्छा. तुम्ही युट्यूब वरती, हे माझा लोगो आहे, हा लोगो आहे, ओनली 149 सर्च करा युट्यूब वरती. तुम्हाला आम्ही पॅन इंडिया सप्लाय करू शकतो. अच्छा, ओके ओके, ठीक आहे, नक्कीच. तर वेगवेगळ्या किमती सांगण्याची गरजच नाही. हा स्टॉल आहे. फक्त इयरिंग 50 रुपीजला असतात. अच्छा, इयरिंग या सगळे कॉटनची इयरिंग आहे, ते सगळे 50 रुपीज. बरोबर. हे टेराकोटा मध्ये. तर आता आज आणि उद्या हे एक्झिबिशन आहे, तर तुम्ही इथे येऊन ही खरेदी सगळी करू शकतात. याशिवाय हे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा प्रोडक्ट त्यांचे विकतात, त्यामुळे तुम्ही ह्यांच्या स्टॉलला इथे नक्की भेट द्या. 55 नंबरचा हा स्टॉल आहे. ओनली 149 ज्वेल्स. खूप खूप धन्यवाद. हॅलो, माझं नाव असावरी पंचबाई. मी बांबू इंडिया कंपनीसाठी रिप्रेझेंट करते. बांबू इंडिया कंपनी ही 2016 साली सुरू झालेली कंपनी आहे. आम्ही बांबूचे टूथब्रश मॅन्युफॅक्चरर आहोत, पायोनियर आहोत आम्ही या टूथब्रशचे. आणि बाकी बांबूपासून आम्ही बरेच प्रॉडक्ट बनवतो. साधारण कॉर्पोरेट गिफ्टिंगचे प्रॉडक्ट्स किंवा बॉटल्स बनवतो, मग बनवतो, स्ट्रॉज, इयरबड्स, ज्वेलरी पण आहे आमची. बरोबर. अशी व्हरायटी काइंड ऑफ प्रॉडक्ट्स. आम्ही कॉफी सिपर आहेत, नंतर ट्रे आहेत, टी कोस्टर आहेत, एक्झिक्युटिव्ह पेन्स आहेत, असे बरेच व्हरायटी. साधारण व्हरायटी इथे आहे का तुमच्या इथे? सगळी व्हरायटी इथे अवेलेबल आहे. इथे बघा, ज्वेलरी पासून सुरुवात आहे मला वाटतं. ही ज्वेलरीची काय स्टार्टिंग प्राइस आहे? 100 रुपीज पासून, 100 रुपयापासून आपण 1200 रुपयापासून. ही अंगठी पण बघा किती सुंदर आहे. ह्याच्यामध्ये हे काय लावलंय? हे ना सीड आहे, एका झाडाचं सीड आहे. अच्छा, म्हणजे संपूर्ण. आणि ही पण 100 रुपये, ती पण 100 रुपयाला आहे. आणि हे कानातले पण बघा, इथे किमती लिहिल्या आहेत. 150, 200, 100 अशा किमतींचे हे आहेत. अतिशय सुंदर असे बनवलेले बांबूंपासून हे आहेत. बांगड्या सुद्धा आहेत. खूपच छान व्हरायटी आहे सगळी. आणि या बाजूलाही काही वस्तू आहेत वाटतं. मिरर सुद्धा आहे बघा. आणि हे पेन आणि डायरी. बरोबर, राईट. ट्रे आहेत, टी कोस्टर आहेत, बॉटल्स आहेत. बरोबर. आणि कंपनी अजून एक फॅसिलिटी ऍडिशनल देते. आम्ही ह्याच्यावर नेम एनग्रेव्हिंग करून देतो. आम्ही ब्रँडिंग करतो B2B बिझनेस साठी, B2C साठी. बिझनेस पर्पज साठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. हे स्पीकर्स आहेत, डोअरबेल आहे, बरोबर, मोबाईल स्टँड आजकाल तर भरपूर त्याची गरजच असते. आणि कालच आम्ही हे रेझर लॉन्च केलेले आहेत. स्पीकर म्हणजे काय हे नाही समजलं. मोबाईल स्पीकर आहे. इथे या स्लॉट मध्ये मोबाईल ठेवून कुठलाही व्हिडिओ ऑडिओ प्ले केला की त्याच्यामध्ये साऊंड अँप्लिफाय होतो. 40% साऊंड क्वालिटी वाढते. अरे वा, हो का? खूप छान. हे एक नवीन प्रोडक्ट बघायला मिळालंय, स्पीकर म्हणून. मिनी स्पीकर पुढचा आहे. मिनी स्पीकर पुढचा आहे. बरोबर, खूप छान. हे इयरबड्स आहेत. आपण ह्याची बांबू स्टिक रिप्लेस केलेली आहे प्लास्टिक स्टिकला, इयरबड्सला. अशा टाइपचे आहेत इयरबड्स. अरे वा, छानच. आणि याची पण किंमत तुम्ही बघू शकता, फक्त 30 रुपये है ना? येस, खूप छान. आणि टूथब्रश बद्दलही मला एक वेगळं वाटलं. इथे टूथब्रश सुद्धा आहेत. त्याची काय प्राइस आहे? 30 रुपयापासून 100 रुपयापर्यंत टूथब्रश प्राइस आहे. कंगवे आहेत इकडे. अरे, इकडे तर भरपूर आहे टूथब्रशची व्हरायटी. किड्स झोन मध्ये पण आहे. बरोबर. हे 50 रुपये, 40 रुपये, 40, 100, 50. म्हणजे हे एक वेगळा प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतोय. हे ट्रॅव्हल ब्रश आहेत. अच्छा, बरोबर. हे किड्स सेक्शन मध्ये वेगवेगळ्या शेप मध्ये. त्यांना टूथब्रश करताना खूप आईला त्रास देतात मुलं, त्यामुळे हे एक वेगळं काहीतरी. खूप छान. चमचे पण आहेत, पेन स्टँड आहे.
खूप वेगळी व्हरायटी आपल्याला या स्टॉलवर बघायला मिळालेली आहे आणि हा स्टॉल आहे 6 नंबरचा बांबू इंडिया. तर नक्की ह्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. एक्झिबिशन संपल्यानंतर आपल्याला या वस्तू हव्या असतील तर आपल्याला मिळणार का? हो मॅम, नक्की मिळतील. bambooindia.com अशी वेबसाईट आहे. अच्छा. आणि काही प्रोडक्ट्स आमच्या Amazon वर पण अवेलेबल आहेत. बरोबर. तुम्ही दोन्हीकडे ऑर्डर प्लेस करू शकता. अच्छा. आणि 399 रुपीजच्या वर डिलिव्हरी फ्री आहे. अच्छा. आणि नेम एन्क्वायरिंगचा ऑप्शन पण आहे. तुम्ही त्या प्रोडक्ट्सवर तुमचं नावही टाकून घेऊ शकता. बरोबर. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा साईट आणि ऑर्डर करा. नमस्कार, मी पूर्वा परांजपे. आपण आहोत ट्राईब छत्रीच्या स्टॉलवर. आणि इथे ट्राईब छत्री म्हणजे एका छताखाली तुम्हाला वेगवेगळ्या हँडीक्राफ्ट्स मिळतील. म्हणजे वेगवेगळ्या राज्यातले जे ट्रायबल आणि रुरल आर्टिझन्स आहेत त्यांनी तयार केलेल्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतील. मग ते नॉर्थ ईस्ट असो, ते साऊथ असो, बंगाल असो किंवा म्हणजे गुजरात असो, सगळीकडच्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि इथे मोस्टली सगळे आहेत इको फ्रेंडली सस्टेनेबल गोष्टी. अरे वा. म्हणजे बांबू, केन, गवत, वेगवेगळ्या प्रकारची गवत. आपल्याला माहिती बांबू एक गवत आहे, तसंच वेगवेगळ्या प्रकारची गवत आहे. जसं हे आहे आणि हे इको फ्रेंडली हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये. हे गवत वाळवून केलेलं आहे. हे ब्रेसलेट, हाताचं ब्रेसलेट. बरोबर. हे असं आणि बांबू पाहिजे तसा वागतो, त्यामुळे हे बनवायला एक वेगळी क्रिएटिव्हिटी तुम्ही छान केलेली आहे. हे जसे नेकलेसेस आहेत. हे ब्रासलेटची काय किमती आहेत साधारण? ब्रेसलेट साधारण 180 पासून ते 450 पर्यंत किमती आहे. बरोबर. आणि हे पण बांबूच आहे का? हे ढोकरा म्हणतात याला. अच्छा, ढोकरा. हा, हे ढोकरा आहे. आणि हे गवतापासून केलेले, हे गोल्डन ग्रास आहे. बरोबर. इकडचा स्टॉल आधी आपण बघून घेऊया. इथे काही आहे, बासरी सुद्धा आहे. बासरी बांबूपासून तयार केलेली आहे. हे जसं सबाई ग्रास आणि खजुराच्या पानापासून तयार केलेलं आहे. आणि इथे हे मणिपूरचं आहे. अच्छा. हे मणिपूरच्या, हे वॉटर रीड असते जी ग्रास, त्याच्यापासून तयार केलेलं आहे. हे वॉटर रीडचे लॅम्प्स पण आहेत. अच्छा. हे लॅम्प इथे पण एक आपण बघू शकतो, लावूनच ठेवलाय. छान. आणि हे काय? हे बिअर मग बरोबर, बांबूपासून तयार केलेले. आणि हे टेबलवर ठेवायचे स्टँड. हे पेन स्टँड बांबूचंच. बरोबर. सिम्पल. आणि हा एक मोठा इथे तुम्ही एक साइड स्टँड म्हणून एक ठेवू शकतात. त्यातही काही वस्तू ठेवू शकतात तुम्ही. सुंदर अशा छान वस्तू यांनी पण इथे रचून ठेवलेल्या आहेत. हे पण आहे. हे पामच्या पानावरती पेंटिंग केलेलं आहे आणि त्याला बांबूची फ्रेम केलेली आहे. हो. अरे वा. खूप ट्रॅडिशनल आर्ट आहे. हो हो, बरोबर. सगळीच इतकी सुंदर कलाकुसर आहे. याची काय किंमत आहे साधारण, तुम्ही अंदाज सांगा? हा जूट आणि कागदी लगद्यापासून केलेला घोडा आहे. 7,500 मोठा आहे. अच्छा. आणि छोटा 2200 आहे. 2200चा. अगदी वेगळं एक युनिक कलेक्शन यांच्याकडे आपल्याला बघायला मिळतंय. हे पण तुम्ही बघू शकता. ही कुशन आहे. अरे वा. ही पूर्णपणे विणलेली आहे. म्हणजे ही तुम्ही बारीक विण बघू शकता याच्यामध्ये. बरोबर. पूर्ण म्हणजे आतमध्ये हेच आहे सगळं पूर्ण विणलेलं. हे मणिपूरचं आहे. बरोबर. आणि मध्ये काय स्पंज टाकलाय? स्पंज नाही, पूर्ण विणलेलंच आहे. लेयर्स आहेत, या सगळ्या लेयर्स आहेत. म्हणजे हे किती वेगळी व्हरायटी आहे. हे बसायला तुम्ही सबस्क्रायबर्ससाठी खूप वेगळी वस्तू तुम्ही दाखवली. अगदी अगदी. अच्छा. आणि याची काय किंमत आहे? याची किंमत आहे 1200. 1200ची एक. तसंही फोम इतकं महाग झालंय, त्यात आपण जर हे नॅचरल वस्तू वापरली तर किती छान, पर्यावरणाला याचा फायदा नक्कीच होईल. नक्की नक्की. आणि हे टिकायला पण चांगली आहे. बरोबर. व्यवस्थित टिकते. आणि मेनली तुम्हाला थंडीमध्ये सुद्धा चांगली आणि उन्हाळ्यात पण चांगली वापरायला पण नॅचरल आहे शेवटी. खूपच छान. हे बघून आनंद झाला पाहिजे अशी एक वस्तू मिळाली जी घरातही आपल्याला उपयोगी आहे. म्हणजे तुमच्याकडे जर केन बांबूचा फर्निचर असेल त्याच्यावर तुम्ही घालू शकता. हो बरोबर. नाही तर तुम्ही खाली बसायला म्हणून खाली बसायला अगदी एक्झॅक्टली आपण हे छान वापरू. अगदी अगदी मस्त. आपण इकडचा स्टॉल बघूयात जरा. अच्छा, इथे काही वस्तू आहेत खूप छान. अरे वा. हे पण छान. हे त्रिपुराचं आहे. अच्छा, त्रिपुराचं. मस्त. याची काय किंमत आहे? याची किंमत आहे साधारण 850. 850. बरोबर. ते कला आहे. हो. हे सगळे बांबूचे तुकडे काढून तुम्ही बघू शकता. हे पूर्ण काम केलेलं आहे. बारीक काम आहे. बारीक काम आहे सगळं. खरंच. हे इकडे आपण काही वस्तू बघत आहोत. याही खूप सुंदर आहेत. हे बुकमार्क आहे. पामचे पानं कोरून केलेलं आहे. अच्छा. खूप छान. आणि मुलांना बुकमार्क आपण इथं दिले तर इथून त्यांना सुरुवात होईल की आपण कसं पर्यावरण रक्षण केलं पाहिजे. अरे वा. खेळणी सुद्धा बांबूपासून तयार केलेलं आहे. हे नागालँडचं आहे. अच्छा, नागालँड. खूप छान.
ही पण एक टोपली आहे जे परडी सारखं ही मेघालयची आहे. मेघालयची. तसंच तुम्हाला आउटडोर इंडोरला जर बॅम्बू केन असे प्रोडक्ट तुम्ही इंटरेस्टेड असाल वापरायला तर हे सस्टेनेबल पण आहेत आणि खूप लवचिक आहे. इंडोर म्हणा आउटडोर म्हणा हे तुम्ही लॅम्प्स लावू शकता आणि त्याचा इतका छान तुम्ही बघताय की छान त्याचा इफेक्ट येतोय. आहेत सगळे लॅम्प तर अतिशय सुंदर हे दिसतं इथे. आणि हे एक युनिक आहे म्हणजे पावसाचा आवाज तयार होतो याला म्हणतात रेन मेकर. हो अच्छा अच्छा. आपण हे माईक जवळ तुम्ही ऐकवा एकदा पुन्हा करा माईक जवळ. अतिशय सुंदर युनिक व्हरायटी तुम्ही आम्हाला खरंच दाखवत आहात. याची काय किंमत आहे? याची 900 रुपये. 900 रुपये. आणि त्यातच हे छोटं आहे का? नाही हे याला म्हणतात विंड फ्लूट. अच्छा फिरवली की वाजते. अच्छा बघू बरं थोडं माईकच्या जवळ करा म्हणजे ऑडियन्सला आवाज येईल थोडा. ते थोडा गोंगाट आहे त्यामुळे गोंगाट आहे पण तरी सुद्धा अतिशय सुंदर हे वेगळं खूप छान आम्हाला तुम्ही दाखवलं. खरंच हे पडद्यासारखं आपण लावू शकतो. बांबूचा पडदा म्हणून आहे. ह्या रिंग्स बांबूच्याच केलेल्या आहेत. बरोबर. आणि हे वरही खूप सारी यांच्याकडे व्हरायटी आहे जी तुम्ही शोपीस म्हणून आपल्या घरामध्ये सजवू शकता. बरं आपलं एक्झिबिशन संपल्यानंतर काही ऑनलाईन मिळण्याचे काही ठिकाण ऑनलाईन आहे आणि आमचं स्टोर पण आहे. बरोबर आपण हे बघू शकतो. तर हे स्टोर वरती तुम्ही भेट देऊ शकता. कीच आम्ही एक्झिबिशन मध्ये तर आम्ही येऊच पण एक्झिबिशन संपल्यावरही आम्ही तुमच्याकडनं आणि आमचं इंस्टाग्राम पेज पण आहे तो पण फॉलो करा. अच्छा नक्कीच नक्कीच. तर हा 8 नंबरचा स्टॉल आहे. अतिशय वेगळ्या व्हरायटी इथे सुद्धा आपण बघितलंय तर यांच्या स्टॉलला नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा. थँक्यू. Hello, so we are Beyond Terry Towels. We have a manufacturing unit at Solapur. We make bamboo fiber yarn made towels, napkins and all textile products. Okay. So we have terry, non-terry. You can have we have a wide range of products. So this is Turkish. अच्छा. This is non-terry. Okay. We have different sizes, colors and designs. These are printed ones. Okay. This is jacquard weaving in bamboo Turkish. Okay. And we have different kind of products like say napkins, towels, hair wash napkins, hand wash napkins, children beads, children hooded towels. Yeah. And you can use it in day to day. Yes, actually they are very good for using. Yeah. They are better than cotton. Right. They have a very higher breathability, absorbency and water capacity holding than cotton. Right. And of course, needless to say, they are natural, antibacterial, antifungal. These are all the core bamboo properties because of which sustainability is what we sell the most. So I think in very less time the world is going to take over bamboo and there will be no cotton left. That is our vision at least, and we are heading towards that. It's like the world is moving towards sustainability. So yes, we are taking you guys a step ahead, a step forward to that. Yeah. You can just have a look. Yeah. So if you see, that is also Modi ji's picture. That is weaved in bamboo. Okay. It's not printed. Oh. Yeah, that is even these are that is non-terry, and these are Turkish. Okay. This is also weaved. This is not printed. Wow, beautiful. Yeah. So आपले टॉवेल्स बेसिक जे टॉवेल्स आहेत non-terry ते 300 पासून सुरू होतात. बरोबर. So napkins मध्ये 40 rupees, 60 rupees. There is all variety according to sizes. बरोबर. And Turkish मध्ये 400 पासून आहे सगळी रेंज. Printed, non-printed. आणि we have socks and we have children beads, hair wash napkins, all allied products that we get in textile. And according to that, the range differs. Yeah. Okay, thank you so much. Thank you. तर हा स्टॉल आहे 10 नंबरचा. तर तुम्ही या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि या सुंदर अशा वस्तू खरेदी करा. हॅलो, मी सीमा जाधव. आमचं पूर्णम इको विजन म्हणून एक संस्था आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे जे आपल्याकडे जे जास्त कपडे झालेले असतात तर ते आपण आपल्याला प्रश्न असतो की कुठे द्यायचे काय. बरोबर. तर आपण आपली एक व्हॅन येते पूर्ण पुन्हा भरी फिरते वेगवेगळे युनिट्स आहे त्याच्यामध्ये. तर ती आपल्याकडं आपल्याला जे कपडे कोणतेही कपडे चालतात अंडरगार्मेंट सोडून कोणतेही कपडे आपल्याला घेतात आणि मग त्याच्यातून सॉर्टिंग करून वेगवेगळ्या बॅग. हो. आणि जुन्या कपड्यांचं काय करायचं हा नेहमीच प्रश्न पडलेला असतो. तर त्यावरती हे खूप छान ऑप्शन आहे.
आणि मग वेगवेगळ्या टिफिन बॅग, आपली हँड पाऊच, बरोबर, साईड पर्स, अच्छा, ट्रॅव्हल पाऊच, बरोबर, स्लिंग बॅग, बरोबर, सॅक्स वगैरे, हे फाईल फोल्डर फाईल, खूपच छान. आणि हे पण डायरी डायरी, आणि ही डायरी सुद्धा रिसायकल पेपर आहे. ही डायरी आपण हे डायरी संपल्यानंतर काढून परत वॉश करून पूर्ण फ्रेंडली स्टॉल आहे आपला. आणि त्याच्यातूनच जे साड्या वगैरे असतात आपल्या, चांगले ड्रेसेस असतात, कपडा असतो, त्याच्यातूनच मग हे बनवलं जातं ज्वेलरी. याच्यामध्ये ना महिलांना सक्षम करण्याचं असं सांगितलेलं आहे. बरोबर, पूर्ण महिलांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी संधी दिली जाते. बरोबर. या ज्वेलरीची सुरुवात कितीपासून आहे? ज्वेलरची सुरुवात 20-30 पासून आहे. 20 रुपयापासून यांची सुरुवात होते. आम्हाला एक 20 रुपयाचं दाखवा. हे 20 रुपीजचं. अच्छा, हे बघा, हे 20 रुपयाचं आहे. 30, 40, बरोबर. परत हे आपल्याला आता मुलींना नवीन ज्वेलरी लागते आणि आपल्या आता मॅचिंग ज्वेलरी लागते. बरोबर, ही फॅशन. हे आपल्या आमच्या आयडियाने आता हे आम्ही केलंय. जर तुम्हाला लागलं तर तुम्ही तुमची डिझाईन आणि तुमचे क्लॉथ्स वापरून आम्ही ते कस्टमाइज करतात. तुमचं काही ऑनलाईन इन्स्टावर आहे आम्ही तसं. बरोबर. आता ही तर आमची सुरुवातच आहे. अच्छा, बरोबर. हो, नाही, तुमच्या इतकं सुंदर सुरुवात असूनही तुम्ही इतका छान स्टॉल सजवलाय. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि आम्हाला या ज्वेलरीच्या किमती सांगा. ही कितीची आहे? ही 250ची. ह्याला जरा एक मिनिट मी दाखवते जरा. एखादी ह्याला जरा वेळ लागलाय करायला. हो, बरोबर. आणि मला ती पॅक असताना मला फार आवडली. मनी सुद्धा एक आपण गुंफून केलेला आहे. हे सगळं आपण आता तरी आमच्याकडे जे कपडे होते, साड्या वगैरे जुन्या येतात, त्याचे काठ वगैरे, बरोबर, पण आपल्याला लागेल तसं आपल्याला करून मिळतं. बरोबर. आता हे सेट आहे समजा. हे सेट कितीपासून सुरू आहे? हा 180 पासून. आणि अशा कॉस्ट आमच्या एवढे पण नाहीये की, पण मुलींना आम्हाला माहितीये की मुलींना आता नवीन फॅशनेबल लागते. या ज्वेलरीला ऍक्च्युली मेहनत खूप आहे, त्यामुळे प्राइस खूप कमी ठेवलेली आहे. बरोबर. खूप खूप थँक्यू. आणि हे बघा, इथे हे सुद्धा आहे, बँगल्स वेगवेगळे आपल्या साडीवर वगैरे घालू शकतात. बरोबर. खूप खूप धन्यवाद. हा जो स्टॉल आहे हा 11वा स्टॉल आहे इथे, आणि तुम्ही याला नक्की व्हिजिट करा. तुमच्या या नवीन जर्नीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आम्ही ओमकार आडाव, आम्ही डी इको लाईफ जे आहे आमची कंपनी, याच्यामध्ये पूर्ण ऑर्गॅनिक प्रोडक्ट भेटतात. आणि आम्ही पूर्ण व्हेजिटेबल्स पासून, मिल्क पासून, पनीर पासून, आणि आता आपण जी मंदिरामध्ये फुलं पाहतो देवाला, त्या फुलांपासून आपण यांना धूप बनवतोय. तर ही अगरबत्ती याच्यामध्ये चारकोल मिक्स नाही, याच्यामध्ये फक्त फुलं, गाईचं गोबर, तूप, कापूर आणि हवन सामग्री अशा याच्यामध्ये रोज फ्लेवर आहे, मोगरा फ्लेवर आहे. तर असे आपण धूप वगैरे बनवतोय. आणि दुसरी गोष्ट तर हा निंबापासून बनलेला आहे, कडुनिंबाच्या लाकडापासून बनलेला हा कोंब आहे. त्याच्यापासून असं आहे की आपल्या डोक्यामध्ये जे डॅन्ड्रफ्स असतात, पिंपल्स असतात, त्याच्यापासून हे होत नाही. बरोबर. या कंगव्याची काय किंमत आहे? 100 रुपयाला. 100 रुपये. आणि हे बाकीचे कंगवे याच्या? आणि बघा, हा जो आहे ना, तर या कंगव्याचा असं आहे की हा पण निंबापासून बनलेला आहे, पण हा कडुनिंबाचा नाही, जो कडुनिंबाचा आहे. हा फक्त निंबाच्या लाकडापासून बनलेला आहे, आणि याची प्राइस कमी आहे 80 रुपयाला. 80 रुपये. आणि हा आपण 100 रुपीजचा आहे. हा हँडल कोम आहे, आपण कडुनिंबाच्या लाकडापासून बनलेला आहे. आणि हे जे आहे हे बाबळीच्या लाकडापासून आणि आंब्याच्या लाकडापासून बनलेलं आहे. पाण्यामध्ये जास्त टिकतं, जास्त दिवस हे चालतं. अच्छा, याची काय किंमत? याची किंमत आहे 90 रुपये. 90 रुपये. हो. आणि हा आहे रुद्राक्ष, आमच्याकडे झाड आहे याचं, पंचमुखी रुद्राक्ष. तर ओरिजिनल रुद्राक्ष. तुम्ही कुठे पण रुद्राक्ष घ्यायला गेले का, त्याला पाण्यात टाकायचं, खाली गेला तर तो ओरिजिनल, वरती तरंगला तर तो डुप्लिकेट. असं आहे. रुद्राक्षाची काय किंमत आहे? रुद्राक्षाची 299 रुपये. आणि हा ब्रश आहे, हा गव्हापासून बनलेला आहे. ही बॉडी गव्हापासून बनलेली आहे. आपण गव्हात पाणी टाकतो ना, तेव्हा ते टाईट होऊन जातं. आणि हे सीड्स आहे ना, हे जे ब्रिस्टल हे सीड्स पासून बनलेले, नायलॉन नाहीये. याच्यामध्ये ना नॅनो ब्रश पण येतो. हे बघा, हा नॅनो, याचे ब्रिस्टल सॉफ्ट असतात. हा आहे 150 रुपयाचा, हा आहे 50 रुपये. हो. आणि हा जो कोंब आहे ना, हा पण गव्हापासून बनलेला आहे, वीट पासून. तुम्ही हे बघा, बघू शकता, प्लास्टिक वाटेल पण पूर्ण हा गव्हापासून बनलेला आहे. आणि हे घरात घालण्यासाठी या चप्पलचे ज्यूट पासून बनलेला आहे. आणि एक्सप्रेशनचं पण हे काम करतं. बरोबर. यांच्या काय? आणि हा पेन आहे, चप्पलच्या काय प्राइस? 150 रुपये फक्त. 150 रुपये. हो. हा पेन आहे, त्याच्या मागे ना सीड्स टाकलेला आहे, कॅरटची सीड आहे. पेन संपला की फक्त कुंडीत खोचून द्यायचं. आणि हे प्लास्टिक पण बायोडिग्रेडेबल, याची पण माती होते पाणी टाकल्यानंतर. फक्त खोचायचं, पाणी टाकायचं,
ही पेपरची बॉडी आहे, त्यामुळे ही माती होऊन जातं आणि झाड उगतं. अरे वा, छान. याच्यामध्ये पेन्सिल पण आहे, ही पेन्सिल पण आहे याच्यामध्ये. बरोबर, छान. अशी आपण ही बनवतो. आणि ती टंग क्लीनर आहे आपल्याकडे, टंग क्लीनर आहे. बरोबर. म्हणजे काही तुम्हाला हानिकारक नाही, हानिकारक काहीच नाही, सगळं नॅचरल आहे. आणि वॉटर बॉटल आहेत का? हा, ही बॅम्बूची बॉटल आहे. याचं असं आहे की हे पूर्ण मधनं बॅम्बू आहे. बरोबर. तर हे आपण गरम पाणी करून फ्रीज मध्ये जरी ठेवलं तरी जितकं गरम आहे ना, 12 तासानंतर काढलं तर गरमच राहणार आहे. आणि कुठनंच लिकेज नाही, कारण याला मेथीचं तेल असतं ना, त्यापासून बाहेरनं पॉलिश केलेलं आहे. बरोबर. याची काय किंमत आहे? 350 रुपये. 350. हो. आणि हा फ्लास्क आहे बांबूचा. अच्छा. याच्यामध्ये आपण अर्धा लिटरचा आपण याच्यामध्ये चाय वगैरे ठेवू शकतोय. आणि हा हँडल कॅरी करायला पण छान. अरे वा, खूपच छान. हा तुम्हाला सेम पुढे पण 300 ला भेटेल, कारण त्याची बॅम्बू क्वालिटी नाही, हा क्वालिटी चांगली आहे. बरोबर. त्यामुळे याची प्राइस 650 रुपीज. 650 रुपीज. बरोबर. आणि हे काही ज्वेलरी केलेली आहेत का? हो, ज्वेलरीज आहे. हे ना वूड आणि ना कॉटन पासून बनलेलं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये पण आपण वूड युज केलेलं आहे. यांची काय प्राइस रेंज सुरुवात? यांची प्राइस याचा आहे, हा जातो 200 ला. हा 4 याचा आहे, हा 400 रुपयाला जातो. बरोबर. असं हे ब्रासचं आहे, 650 रुपयाला. मास्क काही केलेले, कॉटनचे मास्क. तर खूप अशी छान व्हरायटी आपल्याला या स्टॉल वर बघायला मिळालेली आहे. त्याची स्मेल घेऊन बघा तुम्ही, त्याच्यामध्ये कोळसा मिक्स नाही केलेला आहे. तर नक्की या एक्झिबिशनला याल, तर यांच्या स्टॉललाही नक्की भेट द्या. D-Eco Life. थँक्यू. आणि वेबसाईट आहे आमची deecolifecom. बरोबर. इथे स्कॅन करून तुम्ही यावर हे प्रोडक्ट नंतर ऑनलाईनही मिळणार. ऑनलाईन भेटतं. इथे स्कॅन केलं की भेटून स्कॅन केलं तर तुम्हाला हे प्रोडक्ट सर्व ऑनलाईन सुद्धा मिळतील. थँक्यू सो मच. वेलकम. नमस्कार, मी पूनम बळगुजर. इथे बांबू एक्झिबिशन चालू आहे स्वारगेटला. त्यानिमित्ताने आम्ही इथे काजवाचा स्टॉल लावला आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पूर्ण हँडमेड वस्तूंचे सर्व तुम्ही प्रदर्शन इथे हँडमेड वस्तूंचं लावलेलं. बरोबर. काय काय वस्तू आहे आपल्याकडे? आपण आमच्याकडे हे बघा सगळं, हे मराठी महिन्यांचं कॅलेंडर. अरे वा, खूपच छान. बघा, हे मराठी महिन्यांचं कॅलेंडर, मॅग्नेट, या सगळ्या देवड्या आम्ही स्वतः बनवलेल्या आहेत. हो का? अरे वा, हे सगळं लावले आहेत ना. आणि हा सगळ्या स्टॉल मध्ये हा एकदम कलरफुल स्टॉल आहे. तुम्हाला खरं सांगू तर हे बघा, हे विठ्ठल रुक्माईची नवीन फ्रेम बनवली आहे, केलेली आहे फ्रेम. आणि ते बघा, भरतनाट्यम लवर्स साठी तिथे सुपामध्ये एक नृत्यांगनाचा पाय काढलेला आहे. खूपच छान. हा इथे चैत्र वैशाखचं एक दिसतंय. तोरण आहे. इकडच्या वस्तूंबद्दल सांगू शकता ते? हे सगळं आपल्या शेतीतले अवजारे वगैरे आहे. हो, बरोबर. नांगर, वखर वगैरे म्हणतात, हे सगळं आहे. आणि हे सगळं सागवान लाकडामध्ये बनवलेलं आहे. अच्छा, हो का? अरे वा, छानच. आणि हे काय? हे मॅग्नेट सगळे फ्रीज मॅग्नेट. अच्छा, हे फ्रीज मॅग्नेट. छोटे छोटे वजनी कवडामध्ये एक बनवले छोटे पीस. हे सगळं अन्नपूर्णा वगैरे. खूपच छान फ्रीज मॅग्नेट आहे. किंवा हा पाळणा आहे बघा आपला ट्रॅडिशनल. अरे वा, खूपच छान. बघा हा पाळणा, आणि तो फिरतो सुद्धा आहे. ही बस पण आहे बघा आमच्याकडे. बस आहे. खूप छान. म्हणजे अशी खेळणी मुलांना दिली तर खरंच हे खूपच चांगली गोष्ट आहे. आणि दिसायला कलरफुल आहे, शिवाय काहीही त्यांना हार्मफुल नाहीये. ह्या गोष्टी अतिशय सेफ या वस्तू आहेत खेळण्यांच्या. हे मातीचं आहे का हे वस्तू? हो, ही ना पाण्याची चिमणी, मातीची चिमणी आहे. अच्छा, मातीची. पाणी टाकलं ना तर असा आवाज येतो. वा वा, सुंदर. खूपच छान. आणि खूप छान शोभेच्या वस्तू इथे आहेत. आणि या स्टॉलला गर्दी भरपूर आहे. हो, खूप रिस्पॉन्स आहे. तर नक्की या स्टॉलला तुम्ही इथे आलात तर व्हिजिट द्या. काय म्हणतात, पाणी भरलं ना त्याच्यात वाचतं. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अदिती आहे आणि आमचं हल्दी कुमकुम नावाने आमचं हे या बांबू एक्झिबिशन मध्ये स्टॉल आहे. बरोबर. आणि हा 22 नंबरचा स्टॉल. 22 नंबरचा स्टॉल आहे. इथे आपण काही साड्या बघणार आहोत ज्या अगदी वेगळ्या प्रकारच्या दिसत आहेत, म्हणून आम्ही या स्टॉलला थांबलो. खूप सुंदर अशी सिल्क मध्ये अशी साडी आहे. अगदी डिझायनर पीस आहे. इव्हनिंग वेअर साठी एकदम परफेक्ट आहे. आणि अशाच काही साड्या आम्ही ऍक्च्युली एक्सक्लुझिव्ह ज्या असतात त्याच ठेवलेल्या आहेत. याची 3800 प्राइस आहे मला वाटतं. मी खाली प्राइस 3800 आहे. येस, 3800. येस. तशीच ही एक साडी आहे. याच्यात 30% बॅम्बू थ्रेड आहे. अच्छा. आणि 70% कोसा सिल्क मध्ये आहे ही. बरोबर. आणि याची काय किंमत? ही 4500 आहे. मला मधुबनी असा पूर्ण दुपट्टा येतो. बरोबर. बाकी ही अशी बॉडी आहे साडीची. बरोबर. छान. हा एक सत्यपाल जो डिझायनर आहे
त्याच्या साडीचा रेप्लिका आहे, पण दिस इज ऑल्सो इन प्युअर सिल्क. ओके, डिझायनर पीस आहे. याची 4000 आहे. 4000. येस. आणि वेगळे रंग खूप युनिक आहेत. येस. त्याच्यात एक फिरोजी रंग होता, तो गेला. अच्छा. येस. ही एक खादी कॉटन अँड सिल्क कॉम्बिनेशन मध्ये अशी आहे. दिस इज प्लेन. दिस इज पल्लू आहे हा. बरोबर. आणि हा अशी बॉडी आहे. प्लेन आहे. बरोबर. विथ ब्लाउज पीस आहे. अच्छा. तुम्हाला पाहिजे तर मिक्स अँड मॅच करू ब्लाउज पीस पण करू. याची काय प्राइस आहे? दिस इज 1600. अच्छा, 1600. ही जी आहे ही पण एक डिझायनर पीस असा आहे. बरोबर. आता सध्या वेगळं काम असं येतं. हो, बरोबर. हाही एक डिझायनर पीस आहे बघा. याच्यावर छान असं सुंदर काम केलेलं आहे, नक्षीकाम. क्रेप मध्ये आहे. अच्छा. हा हा. आणि हे पण असं वेगळं. बरोबर. ह्याचा असा ब्लाउज पीस येतो. अच्छा, कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस, जशी आता फॅशन आहे नवीन, त्याच्यावरही छोटी बुट्टी केलेली आहे. याची काय किंमत? ही सेकंड ना 3000 मध्ये. 3000. ह्याच्यात अजून एक हिरवा रंग मिळेल तुम्हाला. एक्सक्लुझिव्ह असल्यामुळे जास्त आम्ही ठेवत नाही. बरोबर. आणि ते कॉमनही व्हायला नको असं प्रत्येकाची इच्छा असते, त्यामुळे एक किंवा दोन पीस असलेलेच बेटर. आणि त्यात सेम काइंड ऑफ वर्क मध्ये हा एक वेगळा पीस आहे. वा, सुंदर. हा अतिशय सुंदर आहे. आणि ह्याला हा ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस आहे. बरोबर. याच्यात मात्र असा शेडेड आहे आतमध्ये लुक. बरोबर. आणि याची काय प्राइस? ह्याची सुद्धा याचंही हे वर्क खूप सुंदर केलेलं आहे. 4200. 4200. खूप अगदी वेगळ्या प्रकारच्या साड्या आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि हे पण असं नॉर्मल. बरोबर. हा. बॉर्डर पेक्षा जरा वेगळं बॉर्डर. बरोबर. आणि प्लस जर आहे छोटीशी बारीक. छान. खूप रॉ कॉटन मध्ये आहे प्लस जर. अच्छा. याची काय किंमत? 2800. 2800. खूप छान. त्याच्यात एक काथा वर्क मध्ये आहे. अच्छा. दिस इज हँडमेड. हे कॉटन बेस काथा वर्क खूप म्हणजे असे काठ येतील. हो हो. आणि हा त्याचा पदर आहे असा. अरे वा, सुंदर. पूर्ण पदरभर हे काम आहे. कॉटन मध्ये ब्रीदेबल, अतिशय ब्रीदेबल असं फॅब्रिक आहे. बरोबर. आणि हा वर्क आहे. पूर्ण साडी तुम्हाला ही अशीच मिळेल. हा हा. आणि हा पदर आहे. याची काय किंमत? ही 1850. 1850. आणि ही काथा वर्क सांगितली ती कितीची होती? काथा वर्क 3190. 3190. बरोबर. खूप पॉप्युलर आहे काथा वर्क सुद्धा लेडीज मध्ये. आणि हे इथे ड्रेसेसचे काही प्रकार आहेत बघा. प्युअर कॉटन मध्ये आहे. प्युअर कॉटन मध्ये. उन्हाळा आता सुरू होणार. हो, बरोबर. त्यामुळे हे अगदी चांगली वस्तू तुम्ही इथे ठेवली आहे स्टॉल मध्ये. खूपच छान. हा, यांच्या काय प्राइस आहेत साधारण? हे 1699, 1799 जसं असेल. मग काही आम्ही असे इव्हनिंग वेअरचे 1-2 पीसेस ठेवलेले आहेत. बरोबर. हे पण त्याच रेंज मध्ये 1799. बरोबर. छान. हे दुपट्टाच आहेत का? हे दुपट्टा. बरोबर. तर अतिशय सुंदर अशी व्हरायटी तुम्ही आम्हाला दाखवली. तर यांच्या हल्दी कुंकू स्टॉलला नक्की व्हिजिट करा. थँक्यू. थँक्यू. नमस्कार, मी मृणाल काळे. आमच्या कंपनीचं नाव बांबू टेल्स आहे. अच्छा. आम्ही शेडानी मुळशी तालुक्यात आहे गाव. तिथे आम्ही बांबूची शेती आणि फॅक्टरी सेटअप आहे. अच्छा. बेसिकली बांबू टेल्स हे कन्स्ट्रक्शन, फर्निचर प्रोडक्ट्स जे तुम्ही आता बघू शकता. बरोबर. ह्याच्यात काम करतो. अँड ऑल्सो आम्ही बांबू प्लांटेशन मध्ये पण आहोत. अच्छा. बांबूची नर्सरी, एक्झॅक्टली बांबूची रोपं पण आम्ही विकतो शेतकऱ्यांना. अरे वा. तर अशा प्रकारे आहे. तर तुम्ही बघू शकता की फर्निचर मध्ये आम्ही आता जे इझिली आपण घरात अकोमोडेट करू शकतो असे छोट्या खुर्च्या. बरोबर. फोल्डेबल स्टूल आहे. वा वा, म्हणजे किती छान. हे आपण ट्रॅव्हलिंग मध्ये पण कॅरी करू शकतो. ट्रॅव्हलिंग तुम्ही गाडीमध्ये ठेवू शकता. बरोबर. परत छोटे मोडे आहेत. हे म्हणजे तुम्ही देवघराच्या इथं बसून पण तुम्ही पूजा करायला वगैरे करू शकता. आणि पूर्ण स्ट्रॉंग आहे. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता की आम्ही जो बांबू वापरतो त्याला भरीव काठी माणगा म्हणून आहे. अच्छा. तो बांबू वापरतो. अच्छा. बरोबर. इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग लोकल बांबू ऑफ वेस्टर्न घाट्स ऑफ महाराष्ट्र. आणि तो दिसायलाच दिसतंय की किती स्ट्रॉंग आहे, एकदम स्टॉर्डी. आणि दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आमचं जे फर्निचर आहे त्याच्यात आम्ही खिळा कुठलाच वापरत नाही. बांबूचे नेल्स वापरतो. हो हो. हे बघू शकता तुम्ही, हे बांबूचेच नेल्स आहेत. येस. खूप छान.
आणि त्याचं एक ऍडव्हान्टेज काय की समजा जर बांबू एक्सपांड झाला मॉइश्चरमुळे तर तुमचं नेल पण होतं एक्सपांड होतं, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही, लूज पडणं. बरोबर, खरंय. आम्ही छोटे छोटे प्रोडक्ट्स मध्ये पण आहोत. लॅम्प्स, हे डॉग लॅम्प आहे आणि हे स्क्रूइंग वगैरे सगळं आम्ही बांबू मध्ये केलेलं आहे. हे तुम्ही असं ऍडजस्ट करू शकता. अरे वा, ऍडजस्टेबल पण आहे. येस, खूप छान. येस. परत लॅम्प्स आहेत. अच्छा. इथं तुम्ही बघू शकता की आम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये आहोत. म्हणजे गझिबोज असेल, मचान असेल, बरोबर, मड आणि बॅम्बू मध्ये घर असेल. अच्छा. म्हणजे तुमच्या फार्म हाऊसला, आपलं फार्म हाऊस सजवण्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. एक्झॅक्टली, बरोबर. ऍट द सेम टाइम बांबू टेल्स बांबू प्लेग्राऊंड मध्ये पण आहे. बरोबर. म्हणजे हे इथे तुम्ही हा फोटो बघू शकता, हे प्लेग्राऊंड आम्ही एक्झिक्यूट केलेलं आहे. अच्छा. हे 45 मिनिट्स मध्ये डिसमेंटल होऊन परत एक्झिक्यूट होऊ शकतो. अशा प्रकारे प्री फॅब्रिकेट मध्ये प्लेग्राऊंड आहे. खूपच छान, हे खूपच वेगळं तुम्ही सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये जो बांबू आम्ही वापरतो, बरोबर, तो केमिकली ट्रीटेड आहे. कॉपर क्रोम बोरॉनने आम्ही ट्रीट करतो, जेणेकरून त्या बांबूला टर्माइट आणि बोरर अटॅक होत नाही. बरोबर. ऍट द सेम टाइम तुम्ही बघू शकता इथं आम्ही मेटल जॉइनरीज पण वापरतो फॉर मोर प्रिकॉशन्स अँड ऑल, ऍट द सेम टाइम स्ट्रक्चरली स्ट्रॉंग करण्यासाठी. बरोबर. तर हे अशा प्रकारे आम्ही काम करतोय. शेतकऱ्यांसाठी सांगायचं झालं तर आम्ही बांबूच्या नर्सरीज म्हणजे स्ट्रक्चर्स पण बनवतो. बरोबर. आणि कांदा चाळ हे पण आम्ही एक्झिक्यूट करतो. तर हे आम्ही लासलगावला एक्झिक्यूट केलेलं आहे. कांदाचा पूर्ण बांबू मध्ये. लासलगावचं एक त्यांचं प्रोजेक्ट आहे. खूपच छान, म्हणजे शेतकऱ्यांनाही उपयोगी आहे. एक्झॅक्टली. जर कोणाला फार्म हाऊस मध्ये काही करायचं असेल तर ते पण तुमच्याकडनं करू. आम्ही जास्त करून कन्स्ट्रक्शनला जो बांबू वापरतो तो बोरवेल्ल्यातला जो मेस आहे, बरोबर, माधवी नाव आहे त्याचं. अच्छा. तर तो वापरतो. परत माणगा जो कोकणातला पण आहे, भरीव काठी माणगा, तर तोही वापरतो. ढोपील आहे. म्हणजे पश्चिम घाटातले जे बांबू आहेत महाराष्ट्रातले, ते त्याला जास्त करून आम्ही प्रमोट करतो, कारण तो या भागात येतो तर आपल्याच भागात त्याचा उपयोग झाला पाहिजे. बरोबर. अशा प्रकारे करतोय. आता हे फर्निचर मध्ये आम्ही फोल्डेबल चेअर, वा वा, खूप छान पण करतोय. या चेअरची काय किंमत साधारण? ही चेअर जाते 6,000 पर्यंत. कम्प्लिटली फ्लॅट पॅक आहे. इनोव्हेटिव्ह कसं करता येईल म्हणून आम्ही आता अँप्लिफायर जे आपल्याला बघायला मिळतात, आम्ही त्याला हँड पेंटेड पद्धतीने पण आता आम्ही आणतो. बरोबर, बरोबर. तुम्ही इथं बघू शकता की आम्ही किचन्स म्हणजे बांबू वेस्टेज मधून पण आम्ही किचन्स बनवतोय. अच्छा. हँड पेंटेड आहेत. अच्छा अच्छा, म्हणजे वेस्ट मधून बेस्ट. येस, हे सुद्धा आपल्या उपक्रमामध्ये सामील आहे. येस. आणि बांबू मग्स मध्ये पण आम्ही काम करतोय. बरोबर. हा बांबू मग आहे. ह्याला आम्ही बाहेरून पॉलिश करतो, कोटिंग करतो आणि आतून फूड ग्रेड कोटिंग आहे, जेणेकरून तुम्ही गरम कॉफी, चहा, थंड तर पिऊ शकता, पण गरम वस्तू सुद्धा आपण कंझ्युम करू शकता. हा बांबूचा कंपस बॉक्स आहे. अच्छा. येस. खूप छान. कॅप आहे. बरोबर. आणि बांबू. याची काय प्राइस आहे? हे 600 ला. 600. येस. आणि टिकाऊ आहे, मुख्य म्हणजे काहीच होणार नाही किती वर्षानुवर्ष. हा बांबूचा हँगर आहे. अरे वा, तुम्ही तो ओढणी तुम्ही बरोबर हे करू शकता, हँग करू शकता. बरोबर. तुम्ही इथं बघू शकता की बांबूची जी ही चेअर आहे ती कम्प्लिटली फ्लॅट पॅक होते. वा वा, मस्त, खूपच छान. ह्याच्यात सगळे बांबू नेल्स आम्ही वापरले. खूप छान. बांबूची रिलॅक्सिंग चेअर पण आहे. अरे वा. आणि ऍट द सेम टाइम आता आम्ही नवीन कॉन्सेप्ट आणतोय. बांबू मध्ये आता आम्ही मायक्रोमी कसं आणता येईल मायक्रोमी थ्रेड्स मध्ये, अशा प्रकारे आम्ही. याची काय किंमत आहे? याची 1600. आणि या रिलॅक्सिंग चेअरची? रिलॅक्सिंग चेअरची 9,500. आणि 1600 ला हे अतिशय सुंदर प्रोडक्ट मला आवडलं. म्हणजे खूप कमी बजेट मध्ये असेल, कमी बजेट असेल तरी तुम्ही या वस्तू नक्कीच घेऊ शकता. हे तुम्हाला 2,500 ला. बरोबर. इतकी मजबूत वस्तू. मजबूत 2,500. बरोबर. आणि हे जे फ्लॅट पॅक वाली स्टूल आहे ही पण 1600.
1600. 1600. अतिशय उत्तम आणि फोल्डेबल. आणि 1600 मध्ये काय आहे, इतकी युनिक वस्तू आपल्याला इथे मिळतीये. खूप खूप थँक्यू. आणि मी सगळ्यांना सांगेल की ह्यांचा हा 34 नंबरचा स्टॉल आणि 35 नंबरचा आहे, तर याला नक्की व्हिजिट करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हाय, माझं नाव प्रतीक्षा शेळके. जंगल बाउंड ही कंपनी आहे आमची. मी सगळे इको फ्रेंडली प्रोडक्ट्स बनवतो, रियुज्ड वूड आणि बांबू पासून. अच्छा. सगळे कॉर्पोरेट गिफ्टिंगचे वगैरे प्रोडक्ट्स आहेत, ऑफिस ऍक्सेसरीज आहेत, होम आणि हॉस्पिटॅलिटी साठी पण प्रोडक्ट्स आहेत. आणि एक प्रोडक्ट लाईन आहे किड फर्निचर मध्ये, त्याच्यात पण रियुज्ड वूड पासून किड स्पेसिफिक आपण काही काही क्यूट डिझाईन. आपण बघूयात काय प्रोडक्ट आहे इथे. बघा, यांचे प्रोडक्ट यांनी ठेवलेले आहेत. बरीच व्हरायटी आहे, खूपच सुंदर. घड्याळ सुद्धा आहेत. घड्याळांची काय किंमत आहे सांगू शकाल? 500च्या आसपास आहेत. अच्छा, 500च्या आसपास ही घड्याळ आहेत. म्हणजे सगळ्या घरात आपण वापरू शकतो ह्या वस्तू. अतिशय छान असं स्टॉल आहे. छोट्या मुलांसाठी बघा स्टडी टेबल आहे. याची काय किंमत आहे? हे 4500. सॉलिड वूड पासून, प्लायवूड किंवा असं काही नाही. बरोबर. आणि या छोट्या छोट्या चेअर्स आहेत, खूप सुंदर अशा आहेत. मुलांना बसायला मजा वाटेल. याच्यावर थोडस रायटिंग पॅड हातात घेऊन अभ्यासही करू शकतात छोटी मुलं. स्टडी टेबल पण, स्टडी टेबलही आहे. आणि दोघांना बसण्याची सुद्धा तिथे सोय होईल असा हा आहे. याची काय प्राइस आहे? सो हा 10,000चा. हा पण सॉलिड वूडचा आणि ऍडजस्टेबल हाईट आहे, म्हणजे मुलाचं वय वाढलं की मोठा उंच करू शकतो. आणि या छोट्या चेअरची काय प्राइस आहे साधारण? सो हे 2500 to 3000च्या आसपास. पण खूप टिकाऊ आहेत, वर्षानुवर्ष टिकतील अशा आहेत. तर तुमच्या लहान मुलांच्या अभ्यासाची आणि सगळ्या गोष्टींची सोय करण्यासाठी यांच्या या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. हा 37 नंबरचा स्टॉल आहे इथे जंगल बाउंड म्हणून. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. तर आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या बांबू एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा. आपले चॅनल सुनेत्रा ब्लॉग्सला जरूर सबस्क्राईब करा आणि भरपूर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.